तर अशा पद्धतीने तुम्ही कधी हिरवं डांगर खाल्लेलं आहे का? हे आहे हिरवं डांगर, म्हणजे डांगर लालच असतं पण हिरवं बनवायचं आहे आपल्याला, हिरव्या मसाल्यामध्ये बनवायचं आहे। तर हिरव्या मसाल्यामध्ये डांगर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा गौरी चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्यावालं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल रेसिपीचं। तर हे आहे आपल्यावालं हिरवं डांगर। तर चला वेळ वाया न घालवता हिरवं डांगर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। आज आपण कढी, भात, चपाती आणि डांगरची भाजी, डांगराची हिरवी भाजी अशी बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा असेच काहीतरी पातळ भाजीसोबत अशी डांगरची भाजी बनवू शकता। एवढी छान अशी मस्त भाजी होते आपल्यावाली। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हिरवं डांगर कसं बनवायचं ते आज आपण बघूया। एकच नंबर कट करून घेतलेले डांगरासाठी लागणारी मिरची काढून घेतलेली आहे। मिरचीमध्ये घ्यायची आपल्याला भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, एक छोटी लसणाची कांडी, एक छोटा चमचा धने आणि हिरवी कोथिंबीर। आबडधोबड आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण डांगर फोडणीला घालून घेऊया। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे 1 चमचा। कढई छान गरम झाली होती, तेल पण छान गरम झालेलं आहे। 1 चमचा जिरे घालून घेऊया, थोडीशी हळद घालून घेऊया, कोथिंबीर, कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता एकदम कवळा असा घेतलेला आहे। कढीपत्ता घातल्यानंतर लगेचच आपल्याला वरतून डांगर घालून घ्यायचे। डांगर छान खालवर करून घेऊया। मसाला घालून घ्यायचा आहे। मिक्सरचं भांडं धुवून फक्त थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही। 2 चमचे असं पाणी घेतलेलं आहे, पाणी घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5-1 मिनटं। मीठ घातल्यानंतर थोडंसं हलवून घेऊया आणि झाकण 5 ते 10 मिनटासाठी आपण झाकण कमी गॅसवर झाकण ठेवून द्यायचं आहे भाजीवर, आणि 10 मिनटं भाजी आपल्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायची। ते 10 मिनटं झालेली, आपण झाकण काढून बघूया। छान असं मस्त डांगर शिजलेले आहे, बघू शकता। तर तुम्हाला हिरव्या डांगराची भाजी कशी वाटली, कशी नाही, नक्की मला कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। छान असं मस्त डांगर शिजलेलं आहे आणि याला म्हणतात हिरवं डांगर। तर हिरवं डांगर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने हिरव्या डांगराची भाजी नक्की बनवून बघा। छान अशी आपली ती डांगराची भाजी बघा, किती छान अशी मस्त झालेली आहे। कोणी म्हणणार नाही डांगरची भाजी, एखाद्याला वाटण बटाट्याची चटणी आहे, एवढी छान आणि खूप स्वादिष्ट अशी झालेली आहे। वास पण एकच नंबर येतोय। पातळ भाजीबरोबर अशी सुक्की भाजी बनवली तर खूप चविष्ट होते। तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने हिरव्या डांगरची भाजी।